नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपला यूट्यूब चॅनलचा ID पासवर्ड जो होता म्हणजे त्या मेल आयडीचा तो मोबाईल खराब झाल्यामुळं ते मेल वगैरे त्यामध्ये होतं, त्यामुळे आपल्याला ते लवकर मिळालं नव्हतं, त्यामुळे गॅप पडला होता। त्या गॅपमध्ये आपल्या गोट्यावरती बरीच सुधारणा झालेली आहे। गायींचा काउंट आपला बऱ्यापैकी वाढलेला आहे। मोठ्या गायी 25, कालवडी 20, त्या 20 मधल्या 4 कालवडी आता म्हणजे गाभण म्हणजे असं बरंच आपलं वाढलेलं आहे। तर ह्या 2 गायी ज्या आहेत त्या पहिला रो आपण आणलेल्या आहेत त्या तावशेतनं, तावशेत तालुका पंढरपूर तिथनं ह्या 2 आणलेल्या आहेत। तर ह्या पहिला रो आहे त्या आणि जरा म्हणजे काय म्हणतात त्याला नवीन असल्यामुळं शांत नाहीत ह्या गाय, जास्त काय म्हणतात त्याला पळापळी जास्त करतात, म्हणजे आतल्या गायींना डिस्टर्ब करत असल्यामुळे आपण त्यांना बाहेर बांधलेला आहे। तर ह्यांना इथं वैरणीची सोय वगैरे इथंच करतोय। तर इथून पुढं फार्मच्या ज्या अपडेट असतील आपल्या त्या सगळ्या तुम्हाला देतो। आता आपल्या ह्या 2 गायींना पाणी पाजायचं आहे। ह्या 2 गायींना पाणी पाजून आपल्याला वैरण आणायला आपल्या तिकडल्या शेतात जायचं आहे। तिकडं आपला गडी आधीच गेलेला आहे, वैरण वगैरे तोडून ठेवलेले असेल त्यानं भरून देईल, तो आपल्याला फक्त जाऊन घेऊन यायचे। आणि सोबतच आज जरा ज्वारी जी पेरलेली आहे आपण, पहिला प्लॉट जे पेरलेला आहे त्या पहिल्या प्लॉटला तणनाशक आणि इन्सेक्टिसाइड आपलं काय ते कीटकनाशक हे 2 आज मारायचं आहे। सोबत आपल्याला टॉनिक पण त्याला मारायचं आहे, सगळं तुम्हाला दाखवतो। तर चला त्या रानात आपण भेटू। ह्या 2 गायींना तेवढं पाणी पाजून घेतो मी। तर आता वैरण आणायला चाललोय आपण, रानात जाऊन वैरण तेवढी घेऊन येऊया आणि परत तुम्हाला दाखवतो काय आपण औषध फवारतोय। ती पंप सोबत घेतलेला आहे आपण, तिथं गडी आलेला आहे आपल्याला, औषधं पण घेतलेली आहेत सोबत। तर जाऊन औषधं मारू आणि वैरण घेऊन येऊ गोट्यावर। तर शेतात आलेलो आहे आपण। तर तुम्हाला जे म्हटलं होतं ही जी इकडली ज्वारी आहे ह्या सबल्यांमधली ही आहे ॲडवांटा मेगास्वीट, आपलं सॉरी ॲडवांटाची मेगास्वीट हां। आणि इकडली जी आहे ही ज्वारी ही आपली साधी पिवळी ज्वारी आहे। तर बघा तुम्ही लगेच फरक कळतोय, दोन्हीला काही ट्रीटमेंट नाही, फक्त पाणी एकदा दिलं तर त्यानंतर पाऊसच पडलेला आहे। तर ही पिवळी ज्वारी आपली किती म्हणजे फलफलीत दिसते आणि वाढ चांगली आहे, आणि त्यात बी मिळाला नाही पिवळ्या ज्वारीत एक पण। आणि ही जी आपली ॲडवांटा आहे, ॲडवांटात बी मिळाला आहे, म्हणजे कसं आहे नुसतं कंपनी लय भारी आहे म्हणून त्याचा काय रिझल्ट लय भारी येतोय असं काय नाही। तर आपली पिवळी ज्वारीसुद्धा त्यापेक्षा चांगला रिझल्ट आत्ता तरी दिसतोय। तर आपण काय करूया, शेवटी आपल्याला टनेजमध्ये काय फरक दिसतोय तर बघूया। ही जी आहे ही ॲडवांटा आहे, ही आपली ही आहे इथं सबलाईन आहे, ह्या सबलाईनच्या उजवीकडली ॲडवांटा आहे आणि सबलाईनच्या डावीकडली ही जी आहे ही आपली पिवळी ज्वारी आहे। तर तुम्हाला मी फरक दाखवतो। तर आज आपण त्याला तणनाशक आणि कीटकनाशक दोन्ही फवारून घेणार आहे। तर आता फवारून घेऊ आपण, काय काय फवारून आणले ते पण दाखवतो। तर ही आपलं तळं पहिल्यांदाच एवढं भरलेलं आहे, एवढं भरायचं आपल्याला कधी चान्स आला नव्हता, काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा। आता लवकर पाऊस आल्यामुळं नळात आपल्या कॅनलमध्ये योजनेचं पाणी पावसाचं आलेलं आहे, म्हणजे त्याला पण पाझर आहे, त्यामुळे कसं झालं तिथं पाणी आलं आणि आपण मग तळं भरायला चालू केलं। तळं भरायचं आपलं थोडंच राहिलेलं आहे, एवढं तळं फुल करून घेऊया। पलीकडलं ही जे रान दिसते हे रान, हेही आपलंच रान आहे, त्याला बळी मारून घेऊन आता त्याला रोटरायला चालू आहे, तिथं पण आपण ज्वारीच पेरणार आहे। तर आता ह्या ज्वारीवर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला बाबा तिकडे पिवळी ज्वारी पेरायची आहे की ॲडवांटा पेरायची। तर आपल्याला इथल्या इथं आपल्याला प्रयोग म्हणजे ट्रायल अँड एरर आपल्याला इथल्या इथं करता येते। तर आपण काय आता औषध करायचं आहे ते तुम्हाला दाखवतो। तर ज्वारीत आपण आता हे 2,4-D मारणार आहे, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे हे 2,4-D। शेजारी कोणाची बाग वगैरे काय नाही तर काळजी घ्या, 2,4-D मारताना शेजारी बाग वगैरे नसायला पाहिजे। हे आमच्या शेजारी आहे बाग, पण त्यांनी काढलेली आहे ती बाग, तर आपण पण शेजाऱ्यांची काळजी घ्यायची आहे। तर शेजारी बाग वगैरे जर असेल कोणाची तर 2,4-D मारायचं नाही। तर आपल्या इथं नाही, त्यामुळे आपण हे 2,4-D मारतोय। त्याच्यानंतर नॅनो युरिया घेतलेला आहे टॉनिक म्हणून, नॅनो युरिया आहे, आणि हे इन्सेक्टिसाइड घेतलेलं आहे। हे कोणतं इन्सेक्टिसाइड आहे तर मी त्यांना कोराजिन मागितलं होतं, त्यांनी हे दिले काय ही म्हणजे कोराजिनचेच ह्यात कंटेंट आहेत, फक्त कंपनी वेगळी आहे, कोराजिन मिळालं नाही। ते म्हणले रिझल्ट नाही आला तर पैसे माघारी देतो, बघूया नाही आला रिझल्ट तर आणायच पैसे माघारी। तर हे मारतोय आपण, हे इन्सेक्टिसाइड आहे।